सोनपेठ तालुक्यातील मौजे धामोणी येथील ग्रामपंचायतीत प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्याविरोधात सोनपेठ तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। गावातील विकास कामे फक्त कागदावर पूर्ण व त्याची लाखो रुपयांची बिले काढून मोकळे अशा मनमानी कारभाराविरोधात सोनपेठ तहसीलदाराकडे अनेक तक्रारी केल्या आहेत। मात्र अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत ग्रामसेवकावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। माझं नाव विठ्ठल कोंडीबा गुंजाळ। गावातील एमआरजीएसच्या रस्त्याचे 3 कोटी रुपयाचा निधी सरपंच, ग्रामसेवक व बीडीओ यांच्या अंतर्गत बिना काम करता यांनी बिल उचललेली आहेत आणि ग्रामसेवक काला आम्ही माहिती अधिकार दिलता। माहिती अधिकार दिल्यानंतर 30 दिवस झाले तरी पण ग्रामसेवक सांगतो की माझ्या हाताने समजे कागदपत्र जळालेले आहेत ग्रामपंचायत मधले, आम्ही तुला माहिती देत नाहीत, तुला कुठं जायचे तिकडे जाय, अशी भूमिका ग्रामपंचायतची आहे। आणखी ग्रामपंचायत 3 वर्ष झालं ग्रामपंचायतला कुलूप आहे। आम्ही ज्यावेळेस अर्ज केला तर पंचायत समितीला अर्ज करावा लागला आम्हाला, ग्रामसेवक फोन उचलित नाही। मी श्रीकांत अशोक मुळे, धामोणी गावचा तरुण नागरिक। तर गावामध्ये सगळे अंगणवाडी घोटाळे, प्रशासकीय काम व रस्त्याचे सगळे म्हणजे न काम करता बिल उचलणे, अंगणवाडीमधील लेकरांना खेळण्यासाठी क्रीडा वस्तू, जिल्हा परिषद शाळेतील क्रीडा अंगण, खेळण्यासाठी दिलेल्या वस्तू या अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी न उपलब्ध करता तर सगळे पूर्णपणे त्याचे सगळे बिल उचललेले आहेत। तर असेच गावची स्मशानभूमी धामोणीच्या बाहेर 4-5 किलोमीटर गावच्या बाहेर बांधून त्याची शेतामध्ये दुसऱ्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये बांधून याचे बिल काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी। आणि पूर्ण म्हणजे गावामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी पडलेली बिल, मागासवर्गीय वस्तींसाठी पडलेले म्हणजे अशा रस्त्यांसाठी आलेले कोणत्याही प्रकारचा विकास गावामध्ये झालेला नाही व त्याचे बिल पूर्णपणे उचललेले आहेत त्यांनी। तर गावामधील घरकुल म्हणलं तरी पण एकदम असं दलित वस्तीमधील सुद्धा घरकुलांचे हप्ते पाडण्यासाठी 5,000 2,000 अशा रकमी त्यांना हप्ते पाडण्यासाठी मागितलेले आहेत। तर आमची एवढीच मागणी आहे की या दोघांवर कारवाई झालीच पाहिजे, ग्रामसेवक केदार शिंदे व सरपंच गणेश मुळे। मी अशोक मुंजाजी शिंदे, उपसरपंच। 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार गावचे ग्रामसेवक 2 वर्षापासून आलेलाच नाही, कसलीच ग्रामसभा झालेली नाही। गावचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे लोक विचारित होते, ग्रामसेवक कुठे, ग्रामसेवक कुठे। त्रिवेणी भानदास मुंडे। आमची काही सुविधा नाही, ग्रामसेवक गावाला नाही, वाटाची सुविधा नाही। आम्हाला धामधुमया म्हणाय गेलं की आमच्या एकल्या घराला आम्हाला लय त्रास आहे बकळ। आमचं शेड घुलवून पोराला केलं आणि आम्हाला भलता त्रास केला। आमचं शिवाजीनगरचे माणसं आणून सध्या आम्हाला धामधूम केली, बाया माणसाला आकाड्यावर येऊ घरी येऊ परळीचे लोक घेऊ येऊ। वाट तर लेकराच्या शाळेला वाट नाही, गाडी बंद आहे आता, कमरा इतकाल खडे झाले तर कोणतीच सुविधा नाही आम्हाला। आमची सर्व रस्ते हे सगळे चांगले करावं, तर तपासणी बघा यावा चांगले करून, सर जिथली तिथं करून ठेवा म्हणून आम्हाला मागणी आहे।